नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षयराजे ताटे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव आलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काल नागपूरमध्ये जे विधान भवनाबाहेर जो किस्सा घडला आहे, त्या किस्सा नेमकं काम घडला आहे आणि त्याचं काय सत्यता आहे आणि त्यानंतर काय घडलं आहे तेही जाणून घेणार आहोत. काय झालं होतं काल नेमकं? विधान भवनाच्या आवारामध्ये प्रेसशी बोलायला मी गेलो असता मला विधान भवनाच्या कर्मचाऱ्याने अवगत करून दिलं की तिथे आता माजी आमदारांना बोलण्याची परवानगी नाही आहे. अर्थात माजी आमदार सभागृहात जाऊ शकत नाहीत. सभागृहाच्या बाहेर जे एक बसायसाठी ज्याला म्हणतो तिथे पण माजी आमदार जाऊ शकतात. आमदार आणि माजी आमदारांच्या प्रोटोकॉलमध्ये काही फार फरक नाही आहे. तरी देखील अशा पद्धतीचे एक जबाबदार व्यक्ती येऊन मला सांगतोय म्हणून मी त्याचं पालन केलं. प्रत्यक्षात त्याचं सर्क्युलर आहे का, अशा संबंधातले काही विषय झालेत का ती फक्त दडपशाही आहे, हे बघावं लागेल आणि वेळ आल्याच्या नंतर कदाचित त्याचा सामना होईल. एक्झॅक्टली माजी आमदारांना काय काय फायदे असतात सभागृहामधले, किंवा जे काही एंट्री असतात किंवा ज्या सुविधा असतात त्या कोणकोणत्या असतात? माजी आमदार आणि आजी आमदार याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. फक्त माजी आमदार सभागृहात बसू शकत नाही आणि आजी आमदार बसू शकतो, एवढंच. मग काल जे तुम्हाला रोखलं गेलं त्यानंतर बाहेर त्यांनी अलाउड केलं होतं, मग बाहेर काय अडचण होती? बाहेर काही लोकांनी इंटरव्ह्यू घेतला, मात्र ही जी काही मंडळी पोडियमच्या समोर होती त्यांचं एक फिक्स ठिकाण आहे. म्हणजे त्यांचे कॅमेरे फिक्स असतात, त्यांचे पोडियमचे जे बूम्स असतात ते फिक्स असतात. त्यामुळे ते तिकडनं उचलून दुसरीकडे नेणं हे इम्प्रॅक्टिकल होऊन जातं. म्हणून ते करू शकले नाहीत. जे करू शकलेत त्यांनी इंटरव्ह्यू घेतले, ते आले देखील आहेत. आणि जे तिथं घडलं तेही मॅक्स महाराष्ट्राने दिलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल. टाइम्स ऑफ इंडियाने एक मोठं आर्टिकल आज दिलेलं आहे कालच्या सगळ्या एकंदरीत राज्याच्या आणि केंद्राच्या दिवाळखोरीच्या संदर्भातलं. त्यामुळे ज्यांना ते घेता आलं ते त्यांनी घेतलं. ज्यांचे कॅमेरे तिकडे अडकले ते अडकून गेले. खूप दिवसानंतर तुम्ही अधिवेशनाच्या या हिवाळी अधिवेशनाच्या भेटीला गेलात किंवा नागपूरच्या अधिवेशनात गेलात सभागृहात, तर काय कोणकोणते जुने मित्र किंवा जुने सहकारी जे आता मोठे मंत्री संत्री झालेत, असं काय अनुभव? मग ते असतातच ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे जुने मित्र असतात ते मंत्री जरी झाले तरी किंवा मुख्यमंत्री जरी झाले तर ते मित्र तो थोडी सोडतं. भेटले, बरेच लोक भेटले, आनंदाच्या गप्पा झाल्या. काही लोकांचं असंही म्हणणं होतं की फार जाम करून टाकलं आहे आम्हाला सगळ्यांना. तर जाम केले तर आता सिस्टमच जाम करून टाकली आणि ते मलाही जाणवलं, कारण का मला पोडियमवरती बोलू दिलं नाही. तर हे एखाद्या प्रेशर कुकरसारखं आहे ज्याला शिट्टीच नाही आहे. बिना शिट्टीचं प्रेशर कुकर ठेवलं आणि शिट्टी वाजलीच नाही, वारं निघालंच नाही, प्रेशर जर काढलंच नाही त्याच्यातलं, तर जसं ते भांडं फोडून मटण बाहेर पडतं तसं एका दिवशी हे सगळी सिस्टीम फोडून लोक बाहेर पडतील, त्याची मला काळजी वाटते. सध्या कालपासून विरोधी पक्षनेता कोण यावर विरोधकांचंच लक्ष आहे, त्याच विषयावर आहे. परंतु एक विरोधक म्हणून किंवा एक महाराष्ट्राचा जागृत नागरिक म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटवर किंवा आर्थिक दिवाळखोरीवर भाषण करतायत, तर कुठंतरी ही तफावत आहे. विरोधकांना विरोध पक्ष नेतेपदासाठी काय म्हणतात त्याला, त्याच्यातच खुश आहेत आणि दुसरीकडे हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्राच्या बजेटवर अर्थसंकल्पावर बोलतात. याकडे कसं बघता? त्यांचा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे, कारण की तो अभ्यास सगळ्यांच्या उपयोगाचा आहे. उद्या देवेंद्र फडणवीसांना जर अंडरपॅन्टवर लोकांनी पळवलं किंवा नरेंद्र मोदींना अंडरपॅन्टवर पळवलं तर आपल्या देशाची इज्जत जगात जाईल. ते आज आपले विरोधक असतील किंवा आपले मित्र असतील. देवेंद्र फडणवीस माझे एकेकाळचे खूप चांगले मित्र आहेत, पण ज्या पदावरती ते आज बसलेले आहेत ते पद याची गरिमा आहे. त्या पदावर बसलेल्या माणसाला जर का अशा पद्धतीने नेपाळ झाल्याच्या चित्राचा प्रसंग येण्याच्या संदर्भातला विषय होण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे. त्याच्या संरक्षणासाठी सर्वांनी उतरायला हवं, कारण ते पद हे राष्ट्राचं पद आहे, हे संविधानिक पद आहे. त्या पदावरच्या माणसाची इज्जत जाणं म्हणजे संविधानाची इज्जत जाणं आहे. ही गोष्ट योग्य नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आता तो अभ्यास सोडून किरकोळ गोष्टींवरून जर वाद होत असतील तर ही गोष्ट आपल्याला कोणालाही लोकशाही म्हणून शोभत नाही. आज जर का हर्षवर्धन जाधव आमदार असते तर आजच्या या हिवाळी अधिवेशनात काय घडलं असतं? रणकणजण. मी अट्टहास केला असता आणि म्हटलो असतो की राज्य दिवाळखोर झालेलं आहे
आणि ज्या जमिनी राज्यांनी भाड्याने दिलेल्या आहेत त्या जमिनींचं भाडं वसूल करा. ती खूप मोठी माणसं असतील तर त्यांच्या घरी जा, त्यांना समजून सांगा की साहेब तुमच्याकडे अशा हजारो प्रॉपर्टी आहेत, एक प्रॉपर्टीचे पैसे तुम्ही जर सरकारला भरले तर हजारो प्रॉपर्ट्या तुमच्या देखील वाचतील. कन्व्हिन्स केलं असतं मी त्यांना आणि ते पैसे मी राज्य सरकारच्या तिजोरीत आणले असते. परिणामी दिवाळखोरीतून आपण वाचलो असतो आणि परिणामी माझ्या मुख्यमंत्र्याची आणि माझ्या पंतप्रधानांची मान ताठ राहिली असती. तो घरातला कारभारी आहे, प्रमुख आहे, त्याची इज्जत जाणे म्हणजे घराची इज्जत जाणे आहे. घरामध्ये अनेकदा आपण बघतो, अनेक घरांमध्ये बघतो की तो कारभारी प्युअर मद्यपी असतो, तरी पण घरची बाई, घरची मुलं घराची इज्जत वाचवण्याच्यासाठी त्याचा अपमान होऊ देत नाहीत. उलट त्याची बाजू घेऊन बोलतात. का? कारण त्याची गेली तर घराची जाते. म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी आज हर्षवर्धन जाधव या व्यक्तीला जीवाचं रान करावंच लागलं, ते मी करणारच. एकंदरीत तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, भाडे जे काही सरकारी जमिनी आहे त्याचे भाडे वसूल करा, भाडे वसूल करा, असं किती पैसे येणार आहेत आणि त्यांनी काय फरक पडणार एकंदरीत? ते पैसे कोणी कॅल्क्युलेट नाही करू शकत. मुंबईचा फोर्ट भाग अख्खा जवळपास, कफपरेड हा भाग अख्खा, मोठ्या प्रमाणामध्ये मलबार हिल, मोठ्या प्रमाणामध्ये जुहू, ही सगळी प्रॉपर्टी राज्य सरकार भाड्याने दिलेली आहे. पण भाडे करार संपला आहे. या प्रॉपर्टीजला मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन जागतिक पातळीवरती याला ऑक्शन केलं भाडेतत्वाच्यासाठी, तर किती पैसे येतील याचा विचारही केला जाऊ शकत नाही. कुठलंही कॅल्क्युलेटर, सुपर कॉम्प्युटरसुद्धा याचा विचार नाही करू शकत. कारण पर स्क्वेअर फीट मुंबईचे रेट काय आहेत आणि किती स्क्वेअर फीट आहेत हे सगळे, त्याला FSI TDR प्रीमियम किती आहे, त्याला स्टॅम्प ड्युटी किती लागेल, याचा विचार करण्याची क्षमता देखील कोणामध्ये नाही आहे. ज्या प्रॉपर्ट्या ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने अधोरेखित केलेल्या आहेत केस स्टडीज म्हणून, ज्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये मी गेलो आणि हायकोर्टाने राज्य सरकारला विचारणा केलेली आहे की याचं तुम्ही काय केलं आहे. निव्वळ त्याही प्रॉपर्टीज जर आपण भाडेतत्वावर दिल्या तरी इतका पैसा येईल असं मला वाटतं. मोजता येणार नाही हे तर म्हणतोच आपण, पण काय मोजता येतं हे आपल्याला माहीत असल्यामुळे राष्ट्र, राज्य हे कर्जमुक्त होईल, करमुक्त होईल आणि त्याला विकास निधी, आज महाराष्ट्र राज्य सरकार फक्त 15% पैसे हे विकास निधीवर खर्च करण्याचं पुस्तकात दाखवलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या. आणि केंद्र सरकारच्याही ज्या योजना आहेत त्या आज बंद पडलेल्या आहेत. म्हणून याच्यातनं येणारा पैसा याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. आपल्याला मिलिटरी अग्निवीर न करता परमनंट करता येईल. आपल्याकडे व्यवस्थितपणे मिलिटरीचं सक्तीचे लागणारे संबंध जे काही वेपन्स आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पर्याप्त पद्धतीने मिळतील. कोणाच्या दारात जाऊन उभं राहायची आपल्याला गरज नाही. तुम्ही ज्या गोष्टी आत्ता बोलल्यात, ह्या गोष्टींना राज्यकर्ते असतील, मुख्यमंत्री असतील किंवा अर्थमंत्री असेल, यांना या गोष्टी समजत नाहीत का किंवा या गोष्टी त्यांना माहिती नाही का? ते त्यांनाच विचारायला पाहिजे. कारण मी जे काही बोलतो आहे हे मी माझ्या घरनं बोलत नाही, पुस्तक घेऊन बोलतो आहे. अर्थसंकल्पाचं पुस्तक आहे, विभागाचं लेखी पत्र आहे, केंद्र सरकारचं अर्थसंकल्पाचं पुस्तक आहे, GSTचा कट किती झाला आहे त्याचंसुद्धा सरकारी पत्र आहे. मग याचा कॅल्क्युलेशनच केलं आहे ना. पण कॅल्क्युलेशन करून जे मला कळतं आहे आणि त्यातनं दिवाळखोरी सिद्ध होते आहे, अर्थात त्या दिवाळखोरीतून बाहेर निघण्याच्या संबंधातला जो विषय मी घेतलेला आहे तोही सरकारी कागदाच्या अनुषंगानेच आहे. म्हणजे ऑडिटरचा रिपोर्ट हा माझा रिपोर्ट नाही आहे. ती स्वायत्त संस्था आहे केंद्राची जी राष्ट्रपतींच्या अंडर काम करते. तिन्ही प्रॉपर्टीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीज भाड्याने देऊ असं सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने लिहून देखील दिलं होतं 2019मध्ये. ती पॉलिसी राज्य सरकारची आहे. सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की ठीक आहे या पॉलिसीप्रमाणे करत असाल तर आमची हरकत नाही, ते देखील ऑर्डर सुप्रीम कोर्टाची आहे, ती देखील ऑन पेपर आहे. आणि इम्प्लिमेंट केलेलं नाही आहे हे सगळं म्हणून देखील, सादर करून देखील हे सुद्धा पुन्हा एकदा 2019च्या ऑडिटरच्या रिपोर्टमध्ये लेखी स्वरूपात आलेलं आहे
की यांनी होय अशा पद्धतीने पॉलिसी तयार करून आम्ही अशा पद्धतीने हे भाड्याने देऊ असं म्हटलं आहे, पण त्यांनी त्याचं अनुपालन केलेलं नाही आहे. अशा पद्धतीचा अहवाल जो आहे हा सुद्धा कंट्रोल ऑडिटर जनरलचा आहे. पण एवढे सगळे हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये गोष्टी आहेत. यावर्षी किती उत्पन्न या जमीन महसूल 0029 हे जे हेड आहे याच्यातून किती येणार आहे हे बजेटमध्ये प्रसिद्ध आहे. जे बजेट आता महाराष्ट्राच्या कुठल्याही वेबसाईटवर उपलब्ध आहे, देशातल्या जगातल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हे सगळं जे आहे हे काही घरातला विषय नाही माझ्या, हा प्रकाशित झालेला पब्लिक डोमेनवरचा विषय आहे. आता ही गोष्ट राज्यकर्त्यांना का समजत नाही असा तुमचा प्रश्न आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या गोष्टी त्यांना समजत नाही का? का ते कशाच्या पणाखाली आहेत का काहीतरी गोंधळ उडाला आहे का? याचा खरंच वैचारिक पातळीवर विचार करावाच लागणार आहे. आणि ते जर काही करत नसतील तर मग आपल्या हातात काय उरतं ते देखील आपल्याला करावं लागणार आहे. कारण गोळाबेरीची ही आहे की तेही बुडतील, आपणही बुडून सगळेच बुडतील. बघ, जर शिपचा कॅप्टन शिप वाचवू शकत नसेल तर शिपचे पॅसेंजर काय करू शकतात याचा विचार पॅसेंजर्सनी करायला हवा. तुम्ही जे कॅगचा उल्लेख केला आहे, कॅगच्या रिपोर्टचा, कॅगमध्ये अपोजिशन पार्टीचा लीडर असतो जो ऑडिटमध्ये एक पारदर्शक भूमिका पार पडत असतो. परंतु अनफॉर्च्युनेटली 2013चा हा रिपोर्टचा तुम्ही उल्लेख करताय तेव्हा अपोजिशनच्या लीडरमध्ये किंवा कॅगमध्ये जे सरकार आता सत्तेत आहे त्याचा असू शकतो. मग आत्ताचे जे अपोजिशन लीडर आहेत ते कुठंतरी पारदर्शक नाही असं म्हणता येईल का? किंवा कॅग त्या पद्धतीने काम करत नाही असं म्हणता येईल का? कॅगचं काम आहे रिपोर्ट करणे, अनुपालन करणे न करणे हे सरकारचं काम आहे. सरकार करत नाही आहे. सरकार का करत नाही आहे हे विचारणे विरोधी पक्षाचं काम आहे, करणे सरकारचं काम आहे. आता हे सगळं झालं संवैधानिक गोष्टी. प्रश्न असा आहे की याचा इम्पॅक्ट काय आहे? इम्पॅक्ट हा आहे की सगळेच बुडत आहेत. मग सगळे बुडत आहेत तर मग काय करायला हवं? पहिले सरकारला जागं करायचा प्रयत्न करायला हवा, नंतर विरोधी पक्षाला जागं करायचा प्रयत्न करायला हवा, नाही काय तर हायकोर्टामध्ये जायला हवं, हायकोर्टामधून परत सरकारकडे दरवाजे ठोकायला जायला हवं, विरोधी पक्षाकडे जायला हवं. करण्यासारखं जे जे करायचं आहे ते सगळं करायला हवं. स्वतःचं काही गेलं तरी चालेल पण देश वाचला पाहिजे या भूमिकेतून चाललात तर सगळेच वाचतील आणि आपणही वाचू. नाही तर आपल्याकडे जे काही आहे ते पण लवकरच जाणार देशाबरोबर. आणि ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. मी पहिल्यांदा राज्य सरकारला लिहिलं, विरोधी पक्षांना विधानसभा अध्यक्षांना भेटलो, हायकोर्टात गेलो, नोटीस, पुन्हा सरकारला भेटलो, पुन्हा विरोधी पक्षांना भेटलो, पुन्हा जागृती करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडनं जे जे काही होईल ते मी सर्व केलं. त्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, कष्ट आहेत, त्याच्यासाठी जे मुंबई दौरे करावे लागले ते मी केले. मला कोणी पैसे दिले का? नाही. जमिनी विकून मी करतो आहे का? कारण माझे उत्पन्न नाही आहे. उत्पन्न का नाही आहे? कारण मी आयुष्यामध्ये कुठं काही सेंटर्स बनवलेच नाहीत. का नाही बनवले? कारण 24 तास लोकांची कामं केली. का केली? कारण का ते माझं प्रोफेशन आहे. मग पोट कशावर भरतोस? पगारावरती भरत होतास का? होय. IT रिटर्न्स तुझे दाखव, बघून घ्या. आज तू कसा करतोयस? मी तेच करतोय. पारंपरिक दृष्टिकोनातून जे मी करत आलो, आईवडिलांची प्रॉपर्टी विकतो आणि काहीतरी करतो. काय करतोस तू? देशाचं काम करतो. हे किती दिवस चालणार आहे? माझा देश वाचला की माझं काम संपलं. जोपर्यंत माझा देश नाही वाचणार तोपर्यंत मला हे करायलाच हवं. कारण मला ते दिसतंय, जे त्यांना दिसत नाही त्याला मी काय करू? हे सगळं जे काही चाललं आहे हे सगळं एकाग्रचित्तपणाने चाललेलं आहे. याच्या पाठीमागची मुळातच जी क्षमता तयार होते ती अशा पद्धतीच्या प्रवृत्ती तयार होते की मला दुसरं काहीच करायचं नाही. एखादा वाणी असतो, त्याला उत्तम वाण्याचा व्यवसाय जमतो, त्यामुळे तो दुसरं काही करत नाही, ते त्याचं काम करत असतो. एखादा नाभिक समाजाचा माणूस आहे, लोक म्हणतात मी त्याच्याकडेच जाऊन हेअरकट करणार का? तो परफेक्ट आहे. तो परफेक्ट कशात न झाला? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तो इतक्यांदा केस व्यवस्थित कापले की त्याच्यावर हात बसला. हात बसल्यामुळे लोक म्हणतात मी ह्याच्याकडेच जाणार. आता थोडाफार मला असं वाटतं की ह्याच्यात माझा पण हात बसला आहे, म्हणून जे एवढ्या लोकांना दिसत नाही ते मला दिसतं आहे. आणि वाद करत नाहीत माझ्याबरोबर का? कारण वाद करायला गेलं की पुस्तक समोर ठेवतो, आणि पुस्तक समोर ठेवलं की मग ते म्हणतात ह्याला इथं बोलू देऊ नका, याला बाजूला जाऊन बोलू द्या. शेवटी जाता जाता सरकारला काय संदेश द्याल? आता सरकार तर ऐकणार नाही आहे, परंतु एक संदेश तुमचा काय असेल? राष्ट्र वाचवा, राष्ट्र वाचवा. हर्षवर्धन जाधव काय, त्याची काही कवडीची किंमत नाही, ना आर्थिक आहे, ना राजकीय आहे, ना सामाजिक आहे. मी एक बोनस जीवन जगणारा माणूस आहे. 7 हार्ट अटॅक मला ऑलरेडी येऊन गेलेले आहेत.
त्यामुळे माझं काय आहे, मला ह्याच्याबद्दल लोकांनी विचार करावा, सरकारने विचार करावा असं बिलकुल पण नाही वाटत. पण एवढी मात्र गोष्ट खरी की अडचणीत जे आहे चित्र जे झालेलं आहे तयार, याच्यावरती सरकारने जरूर लक्ष द्यावं. कारण हा विषय एकट्या हर्षवर्धन जाधवचा नाही आहे, हा सगळ्या राष्ट्राचा विषय आहे. राष्ट्र बुडालं तर कोणीच राहणार नाही. पुन्हा सांगतो, अंडरपॅन्टर पाळणारा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे कोणाला आवडेल? मला तर बिलकुल नाही आवडणार. का? कारण का ते आज माझे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आहेत. नेपाळमध्ये जे भोंगळे करून मारले, भोंगळे करून जर यांना मारायची वेळ आली तर ते या देशाच्या गरिमेला खूप मोठा धक्का असेल, जे मला नाही आवडणार. हे होते आपल्यासोबत माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव. त्यांनी जो आर्थिक तुटवडा किंवा अर्थसंकल्पावरचा जो विषय घेतला आहे, निश्चितच त्यावर राज्य असेल, राज्यमंत्री असेल, अर्थमंत्री हे विचार करतील आणि त्यांचा हा विषय मार्गी लावून अर्थकारण सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.